हाय सगळ्यांना. तर कामाला आता ड्युटी बदलली आमची. 8:30ला जायचं, टच व्हायचं आम्हाला. तर आता बानूला ही आंघोळ घालून घेते. आंघोळ ही झाली आता. हो का, दूध नासलं होतं. असं पोरगी खाय नाही आणि मी खाय नाहीच. हो का, खावा बनवलाय त्याचा. खावा बनवला तर भरपूरच अशा कमेंट या लागल्यात बरं का. म्हणजे मला नाही, राधाताईच्या हेडवला की ज्योतिताईच्या पोरीचं काळा बाजा म्हणजे लग्न केलंय का तुम्ही दोघीनं, असं काहीतरी. तर वेळ आल्यावर सगळ्याच गोष्टी कळत असतात. वेळ आल्यावर तुम्हाला कळलंच. काही गोष्टी असतात, काही गोष्टी तुम्ही येईल ते तोंडाला बोलताय, बरोबर. तर दीक्षा गेली तिच्या माऊच्या गावाला. सुट्ट्या आता तुमची लेकरांना नाहीती का जात मामाच्या गावाला. मग आता तिच्या मामांनी तिला नेलं नाही, तिच्या माऊनं नेलं, ती तिकडं गेली. तर तुम्ही काय उठवलं. आता ही सुट्टीला ताई माझ्याकडं आली. मग लेकरांचं हीच हौस असतात ना, मामाच्या उन्हाळ्या सुट्ट्या पडल्या की मामाच्या गावाला जायचं, धिंगाणा हे असं प्रत्येकाच्या. म्हणजे आमचं पण तीच झाली पद्धत. आम्ही पण सुट्ट्या लागली की पळायचो मामांच्या गावाला. तर तसं नाही बोलायचं कुणाबद्दल. माझ्याच बद्दल नाही, कुणाबद्दलच नका बोलत जाऊ. तर माझ्या हेडवला म्हणजे माझ्या कमेंटमध्ये त्या गोष्टी आल्या नाही त्या की राधाताई काय ते पुराव्यासहित आम्ही हे ते. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही फक्त धमकवलं. आता बिळातला नाग वारोळामधला, त्याला आपण डवसला तरच तो आपल्याला चावतो. आणि आपण त्याला नाही ढवसलं तर ती कशाला चावल का. बळजाची काय म्हणतात ना, ये र बाबा चाव मला. म्हणजे काय ते मन आहे उपाळ काय काहीतरी मन आहे बघा, येई नाही मला म्हणायला. तर वेळ आल्यावर सगळ्याच गोष्टी तुम्हाला कळतील की कशा कुणाबद्दलच असं काय बोलत जाऊ नका. आणि मेन आपली दीक्षा मामाच्या गावाला नाही गेली, ती गेली तिच्या माऊच्या इकडं. आणि मी कधीच लावत नाही, पण जा म्हणलं. तिने लय हट्ट केला की मी जाणार घेऊन. म्हणलं जा बाई घेऊन, म्हणून गेले. दीक्षा त्याच्यात पडती लहान, आणि एवढ्या लहान वयात लग्न करून द्यायला आम्ही तर मूर्ख आहे काय. कसं तुम्ही बोलता काय माहिती. आणि मग मी असं सहजच त्या हेड्यामध्ये म्हणलं होतं ना की दीक्षासाठी मुलगा बघताय म्हणल्यावर मग माझ्यासाठी बघा, मीच लग्न करते. काय बोलताय. अशी पण एक कमेंट आली बरं का माझ्याला नाही, राधाताईच्या कमेंटला. म्हणजे त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये काय माहिती आहे का, ज्योती हे राधापेक्षा ज्योतिष हँडसम आहे. आणि ज्योतिष मला लय आवडते. दिसायला पण राधापेक्षा ज्योतिष चांगली आहे. तर असं तुलना नाही करायचा कुणाबद्दल. प्रत्येक जणाला आपल्याबद्दल अभिमानच असतो. पहिली गोष्ट, प्रत्येकाला आपल्याबद्दल कुणी पण म्हणलं तरी त्यांनी पोट नसतं भरत. आपल्याला सुंदर आपण समजायचं. तर तुम्ही तसं म्हणला तर त्या कमेंटला त्या दादाला उत्तर देते की बाबा हो, मला आहे त्या 2 पोरी. एक पोरगी आहे माझी अपंग, एक तर माझ्या डोक्याला काय टेन्शन कमी नाही, बरोबर. एक तर माझी बारकी पोरगी चलू शकत नाही, ती डोक्याला टेन्शन. आईबापांना जगवायचं, लेकरं 2 जगवायची. काय म्हणून तुला पण माहिती असेल की घरामध्ये प्रत्येक गोष्टी छोटी छोटी गोष्ट लागते. तर तू माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, पण बाबा मला नाही लग्न करायचं. कारण माझं पहिलंच असलं भेटलंय कट्टर. तर त्याच्याचा अजून डोक्यातनं विचार जाईना तर दुसरा कसा निघाल. राहिला प्रश्न मला लग्न तुला लग्न करायचा, तर तुझ्यासाठी मी मुलगी बघते. पण माझा काही विचार करू नको. कसं आहे माहिती आहे का, पाहुणे रावळी पण माझं हेड्यावर बघतात. त्यांना काय वाटल हे विचार करत जावं जरा. तुम्ही एक कमेंट येत आहे हेड्यावर बघताय, कुठं पूर्ण बघत नाही, भावना बघत नाही. येत आहे की तुम्ही काय करताय हेड्यावर बघताय की उगं थोडंसं बघायचं झालं त्याला कमेंटच टाकायची.
असं नाही कुणाबद्दलच नका बोलत जाऊ, कारण मला नाही त्या गोष्टी त्या आवडत. एकतर माझ्या डोक्यात टेन्शन भरपूर आहे आणि अजून काय तुम्ही टेन्शन मला देऊ नका. आणि खोटं बोलतोय असं खोटं बोलायला काय प्रूफ आहे दादा तुझ्याकडं की आम्ही खोटं बोलतोय? अरे आम्हाला खोटं बोलायची काय गरज आहे? आणि पैसे पैसे करतो ना, तर कुणाकुणा आम्ही पैसे घेतले सांगा आम्हाला. अरे बाबा कष्टाचा पुराणा. हां, काही 4 लोकांनी मदत केलेली आहे बांधण्यासाठी, तर ती मी घरासाठीच उपयोग करणार आहे. आणि मी अजून 2 वर्षे 3 वर्ष झालं मी हेड्या बनवते. काय यूट्यूबचा पैसा आला म्हणून माजलेत. अरे बाबा तू पण बनव, तू पण 4 पैसे कमव. आता मी 2 वर्ष झालं बनवते, पण मला काही 1 रुपया नाही अजून बाबा त्याच्यातला. हां, म्हणजे दुसरी करत्यात त्यांच्या बी पोटावर पाय द्यायचा, दुसरी पुढं चालली की त्यांचा पाय धरून महाग वाढायचा. वा, गुरु गुरु करून घ्यावा तुला. तर चला जाऊ द्या. आमची आई म्हणत असं माझ्याकडे बघती, चहा पाणी वगैरे चाललाय. कसं तिथल्या तिथं बोलल्यानं दाबलं ना तर जरा बरं असते. काही मला फोन पण येतात दादांचं की ताई, म्हणजे त्या दिवशीच्या हेडवलं नाही का फिगर, त्याबद्दल मी बोललेली. तर एक दादा म्हणला ताई मला लय वाईट वाटलं, असं नको बोलत जाऊ. म्हणलं दादा ती गरज मला पडली बोलण्याची. लोक म्हणजे पाय पसरल तितकंच हातरून घेत नाहीत म्हणलं, जास्तच हातरुणाच्या बाहेरच जातात म्हणलं. म्हणून मी उत्तर दिलं. म्हणलं असं काही मला वाटत नाही की, म्हणजे नाही का, प्रत्येकाने जरा थोडंसं विचार करून बोलत जावा. कृपया तुम्हाला हात जोडून सांगते मी. कसं आहे माहिती आहे का, मला पाहुणे रावळे आणि मला माझ्या मागं कोण आहे असं समजू नका. मला प्रत्येक आहे, सगळे आहे ती, पण कष्ट करून खाण्याशिवाय मार्ग नाही. हे प्रत्येक बाईचा संघर्ष असतो असं म्हणतात. मला काही शब्द बोलता येत नाही, तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करते. तर चला जाऊ द्या, आम्हाला जायचं आहे कामाला. तर हेड आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.